शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आज 25 मे दुपारच्या या वेळेमध्ये खास करून राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुपारचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत। त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी पण आलेली आहे। ती बातमी सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कामाचीच बातमी टाकल्या जाते। दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। सुरुवात करू एकदा बातमी बघू। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, त्यानंतर कांद्याचे भाव। खताचे भाव न वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। रासायनिक खताच्या किमती जैसे ते युरिया मिळणार 266 रुपयांना। मागील महिन्यात सोशल मीडियावर रासायनिक खताचे भाव वाढल्याची अफवा पसरली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते। मात्र यात कुठलीही वाढ झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। सध्या शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची लगबग सुरू असून खताच्या दराबाबत शेतकऱ्यात संभ्रमावस्था निर्माण झाली होती, परंतु खताच्या दरात कुठलीही वाढ झाली नाही। यात पूर्वीप्रमाणेच युरियाची एक बॅग 266 रुपयांना मिळणार आहे, कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। सध्या पेरणीपूर्वी शेती कामाला वेग आला असून पाऊस पडला की पेरणी होणार आहे, त्यासाठी खताचा वापर करावा लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून रासायनिक खतासह बियाणे, कीटकनाशके आदीची बुकिंग सुरू करून घरी घेऊन जात आहे। परंतु मागील पंधरवड्यात समाज माध्यमावर रासायनिक खताच्या किमती वाढल्याची अफवा पसरली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले होते। परंतु खताच्या किमतीमध्ये दरवाढ झाली नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आता मिळणार आहे। वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे। कोल्हापूर या ठिकाणी 5707 क्विंटल कांद्याची आवक होऊन 2600 रुपयापर्यंत आज कांदा जाताना दिसत आहे। त्यानंतर कराड या ठिकाणी 150 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 2000 पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला 3067 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला जास्तीत जास्त 2150 पर्यंत भाव जाताना दिसत आहे। पुणे पिंपरी लोकल कांदा 10 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000 पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा 537 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1500 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर वाई लोकल कांदा 15 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2200 रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा 2 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1460 रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर येवला उन्हाळी कांदा 3500 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1950 पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। येवला आंदरसूल उन्हाळी कांदा 500 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1400 रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा 6500 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2016 पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा 300 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1766 पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। मनमाड येथे उन्हाळी कांदा 400 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1769 पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांदा 19000 क्विंटल आवक होऊन 2310 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे। धन्यवाद। लाईक, सबस्क्राइब, कमेंट, शेअर करा।